हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 दिवसासाठी एका व्यक्तीच्या जी प्रवासी बॅग लागते तर ती प्रवासी बॅग कशी बनवली एकदम सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला बाहेरच्या साईडनं एक पॉकेट आहे, एक मेन पॉकेट आणि एक आतल्या साईडनं पॉकेट राहणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला एक 10 बाय 9 इंचाचा एक छोटा पीस लागणार आहे बाहेरच्या पॉकेटसाठी आणि त्याच मापाचे आपण इथे 2 अस्तरचे पीस कट करून घेतलेत आणि त्याचबरोबर 2 मेन पीस घेतलेत आणि त्याला सुद्धा रबर शीट सोबत अटॅच केले आणि त्याच मापाचं आपण इथं अस्तर घेतलंय. तर जे मेन पीस आहे तर त्याचं माप आपण बघूया. तर त्याला जी आपली रुंदी आहे ती 22 इंचाची असणार आहे आणि जी याची उंची आहे ती 17.5 ते 18.5 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो. याची मी 18.5 इंच घेतलेली आहे. अशाच प्रकारे दोन्ही पीस मी इथं घेऊन त्याला आपले जे रबर शीट आहे त्यासोबत अटॅच करून घेतलंय. याला मी आत्ताच जे अस्तर आहे ते अटॅच केलेलं नाही. आणि आता जे बाहेरचं पॉकेट आहे त्याचं माप 10 बाय 9 इंच आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने आपण जी बॅगची माप आहेत ती घेतलेली आहेत. आता आपल्याला जे मेन पीस आहेत त्याच्यावरती बॉक्स रेडी करून घ्यायचे. तर हे बॉक्स मी 2.5 इंचाचे घेतलेले आहेत. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 2 इंचाचे सुद्धा घेऊ शकता, पण मी याला ब्रॉड बेस यावा म्हणून 2.5 इंचाचे बॉक्स आहे ते घेतलेले आहे. दोन्ही साईडनी उभी आणि आडवी दोन्ही साईडनी आपण 2.5 माप टाकलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या पीसवर सुद्धा ही मार्किंग करून त्याचे बॉक्स कट करून घेते. अशा पद्धतीने दोन्ही बॉक्स आपले इथं जे पीस आहे त्याच्यावरचे बॉक्स कट झालेत. आता आपल्याला याचा मिडल काढायचा आहे. मेन पीसचा मिडल काढल्यानंतर आता आपल्याला बाहेरचं पॉकेट रेडी करायचं. त्यासाठी एक मेन फॅब्रिक 10 बाय 9चं आणि त्याच मापाचं अस्तर इथं घेतलेलं आहे. आणि आता त्याचबरोबर जिथून 9 इंच आहे तिथून खाली आपल्याला 1.5 इंचावरती किंवा 2 इंचावरती मार्किंग करायची आणि तिथून आपल्याला ती पट्टी कट करून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरची स्ट्रॅप घ्यायची आहे, चेन घ्यायची आहे. तर ती चेन आपण घेऊन उलटी स्टिच करणार आहोत. तर बघा खालच्या पीसवरती ही चेन उलटी ठेवायची, स्टिच करायचं आणि त्याच्यावरती अस्तर आपलं जे आहे ते सुद्धा अटॅच करून घ्यायचं. याने जे आतले धागे दोरे आहेत ते सुद्धा फिनिशिंगसह रेडी होतात. कुठेही आपल्याला पायपिंगची गरज पडत नाही आणि अशाच रीतीने आपलं काम सुद्धा सोपं होतं. तर इथं मी अस्तर सुद्धा अटॅच करून घेतलंय. ते आतल्या साईडनं फोल्ड करते, त्याला व्यवस्थितपणे टॉप स्टिच देऊन तिन्ही साईडने त्याला शिलाई द्यायची आणि त्यानंतर वरचा पीस सुद्धा इथं जोडून घ्यायचा. जोपर्यंत मी हे करत आहे तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतंय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, व्हिडिओला एक छोटंसं लाईक नक्की करा. इथं बघा मी एका साईडने मेन पीस एका साईडने अस्तर असं ठेवून व्यवस्थितपणे त्याला स्टिच करून घेतलंय. आता वरच्या साईडने याला फोल्ड करून याच्यावरती सुद्धा आपण दाब शिलाई देऊन हे सगळं पीस याला अस्तरला अटॅच करून घेऊयात. इथं बघा मी चेन अटॅच करून झाली, त्यासोबतच फिनिशिंगसह आपलं अस्तर सुद्धा रेडी झालंय. आता आपला जे कडचं एक्स्ट्रा आलेलं आहे ते कट करायचं आणि यामध्ये जे रनर आहे ते इन्सर्ट करायचे. आणि त्यापूर्वी वरतून आणि खाली चेनच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक छोटा छोटा फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून ही जे आपले कॉर्नर्स आहेत ते फिनिश होतील. ही जी ट्रॅव्हल बॅग आहे ती आपल्या टिकायला तर मजबूत असतेच, पण त्याचबरोबर 2 ते 3 दिवसासाठी याच्यामध्ये भरपूर कपडे बसतात आणि त्याचबरोबर ही दिसायला तर एकदम छान आणि एकदम ट्रेंडी लुक याचा येतोच. त्याच्यामुळेच ही जी बॅग आहे त्याची ऑर्डर सध्या माझ्याकडे पेंडिंग पडून आहेत. इतक्या याच्या ऑर्डर्स येतात, कारण की दिसायला एक छोटी दिसते पण आतमध्ये सामान सुद्धा भरपूर बसतं. त्यामुळेच लोक याला जे आहे ते आवडीने घेतात. तुम्हीही अशा प्रकारे घरी ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून ही कस्टमाइज करून हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही माझ्याकडनं ती घेऊ शकता. तर बघा बाहेरचं पॉकेट जसं आपण रेडी केलं त्याच मापाचं जे अस्तर घेतलं होतं त्याच्यावरती आपण आतलं पॉकेट आहे ते रेडी करून घेतोय आणि सेम बाहेरच्या पॉकेट सारखीच ही प्रोसेस आहे ती आपल्याला इथं फॉलो करायची.
आपल्या चॅनलवर रोज असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात. गेल्या 1 महिना झाला आपले व्हिडिओ येत नव्हते, पण आता इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बॅग डिझाईन बघायला मिळतील. तर बघा, इथं आपलं जे मेन पीस आहे तिथून आपल्याला मिडलची जी मार्किंग केली होती तर ती, आणि जे बाहेरचं पॉकेट रेड केलं त्याला सुद्धा मिडलला मार्किंग करून घ्यायची. आणि साधारण 4.5 ते 5 इंचावरती, म्हणजेच जे आपण बॉक्स कट केले त्याच्या मधोमध बरोबर आपल्याला बाहेरचं पॉकेट आहे ते जॉईन करून घ्यायचंय. आता बघा, आपलं बाहेरचं पॉकेट इथं जॉईंट करून झालंय आणि आपण याला अजूनही अस्तर जॉईंट केलेलं नाहीये. आता आपल्याला जे आहे आतलं अस्तर, फक्त अस्तर घ्यायचंय, त्याच्यावरती मिडलची मार्किंग करायची. तिथंही आपल्याला तिथून खाली 4.5 ते 5 इंचावरती जे आतलं पॉकेट आपण रेडी केलं होतं ते इथं जॉईन करून घ्यायचंय. जर तुम्हाला बॅग मेकिंगचा बिझनेस चालू करायचा आहे किंवा चालू केलाय आणि कळत नाही की सामान कुठून घ्यावं, सामानाची इन्फॉर्मेशन नाहीये, तर आपली जी बिगिनरची किट आहे तर ती तुम्हाला आपल्याकडून मिळणार आहे फक्त आणि फक्त 550 रुपयाला. आणि जर तुम्हाला फक्त जे मटेरियल आहे जसं की नॉन वोवन अस्तर, चेक्स अस्तर, रबर शीट हे जर तुम्हाला सेपरेट हवं असेल तर तेही तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. आता बघा, आपण इथं आतलं पॉकेट रेडी केलंय. आता आपल्याला आपलं जे पीस आहेत ते इथं रेडी झालेत. आता आपल्याला याच्यावरती आपली चेन अटॅच करून घ्यायची. तर इथं बघा, आम्ही वरच्या मापाची चेन घेतलेली आहे, ती मधनं ओपन केली आणि एक पीसचा जो एक साईड आहे तर ती ठेवून घेतली उलटी आणि त्याच्यावरती मी इथं स्टिच करून घेते. आणि जे आपलं आतलं आपण अस्तर आहे तर ते आत्ता आपल्याला याच्यात जोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला वरती सुद्धा पायपिंगची गरज पडत नाही. आपले जे कॉर्नर्स आहेत ते फिनिशिंगसह रेडी होतात. आणि मटेरियल ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तिथून तुम्हाला मेसेज करायचा आहे, पेमेंट डनचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. तेव्हा तुमची जी ऑर्डर आहे ती दुसऱ्या दिवशी डिस्पॅच होऊन 7 ते 8 दिवसात तुमच्या घरी तुम्हाला मिळते. त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता बिनधास्तपणे तुम्ही आपल्याकडून जे मटेरियल आहे किंवा मग तुम्हाला जर एखादी बॅग कस्टमाइज करून हवी असेल, बॅगची ऑर्डर द्यायची असेल किंवा मग तुम्हाला बल्कमध्ये बॅग खरेदी करायची असेल तर त्याचीही तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही माझ्याकडून मिळवू शकता. आता बघा, जे आतलं अस्तर आहे ते इथं जॉईन केलंय, ते आतल्या साईडने फोल्ड केलं आणि त्याच्यावरती आपण इथं टॉप स्टिच देऊन घेतोय. आणि टॉप स्टिच दिल्यानंतर जे आपलं वरचा मेन पीस आहे त्याच आकारात आपल्याला अस्तर सुद्धा इथं जोडून घ्यायचंय. आता आपलं इथं अस्तर आहे ते अटॅच करून झालंय. आता एक जे काही एक्स्ट्राचं असेल ते आता आपल्याला इथं कट करून घ्यायचंय. तर बघा, आपण इथं कॉर्नर्स कट करून घेतले आणि आपली जी बॅग आतली कॉर्नर्स आहेत ते फिनिशिंगसह रेडी झालेत. त्याचबरोबर आता आपल्याला इथं बेल्ट जॉईन करायचे आहेत. बेल्टसाठी मी इथं 58 ते 60 इंचाचा बेल्ट तुम्ही घेऊ शकता आणि 1 इंचाचा हा बेल्टची रुंदी राहणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हा बेल्ट अटॅच करताना दोन्ही साईडनी पिनअप करून घ्यायचंय आणि आपल्याला वरतून खाली 4.5 इंचापर्यंत हे जे बेल्ट आहेत ते जॉईन करून घ्यायचे. आपले सगळे बॅग मेकिंगचं जे मटेरियल आहे ते टॉप क्वालिटीचं राहतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला बॅग खरेदी करायची असेल किंवा मटेरियल खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. याच्या क्वालिटीची ही जी आपले एक ना एक मटेरियल आहे, जे चेनपासून ते रबर शीटपर्यंत सगळं मटेरियल टॉप क्वालिटीचं राहतं. कुठेही त्याला जे फसवणूक आहे तर ती होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त आपल्याकडून कुठलीही ऑर्डर करू शकता. तर इथं मी दोन्ही साईडला बेल्ट अटॅच करून घेतलेत. तर पहिले स्टिचिंग करण्यापूर्वी
तुम्ही एका समोर एक बेल्ट ठेवून चेक करून घ्यायचे की एका समोर एक आलेत की नाही, मग स्टिच करायचे. आता आपण हे बेल्ट स्टिच करून घेतले, तर आता आपल्याला व्यवस्थितपणे दोन्ही पार्ट एका समोर एक ठेवून घ्यायचे आणि ते एका रेषेत जुळवून आपल्याला दोन्ही साईडने एक एक रनर इन्सर्ट करून घ्यायचं आहे. रनरसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा आपण इथं यूज करतो आणि दोन्ही साईडने एक एक रनर अटॅच केल्यानंतर आपल्याला जी ही बॅग आहे तर ती दोन्ही पीस आपले व्यवस्थितपणे आतमध्ये फोल्ड करायचे आणि आपलं जे बेल्ट आहे ते सुद्धा कुठेही स्टिच होऊ नये, त्यामुळे ते बेल्ट सुद्धा मध्ये घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही बॅग आहे ती आतमध्ये फोल्ड केली आणि व्यवस्थितपणे एकावर एक ठेवून आता बघा, जे आपले बॉक्स आहेत ते एकाच मापाचे आलेले आहेत की नाही ते चेक करायचं. आणि त्यानंतर आता आपल्याला तिन्ही साईड ज्या खालच्या आहेत तर तिथं आपल्याला एक साधारण अर्धा इंचावरती स्टिचिंग करून ते जॉईंट करून घ्यायचे. इथे जॉईंट करताना 2 ते 3 शिलाई देऊन घ्यायचं, जेणेकरून आपली बॅग मजबूत तयार होते. आता मी इथं तिन्ही साईडनं शिलाई करून घेतली. आता आपल्याला याच्यावरती पायपिंग करायची. पायपिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला करायची असेल तर करू शकता, पण पायपिंग केल्याने आपल्या बॅगला एक छान लुक तयार होतो, त्यामुळे मी इथे प्रत्येक बॅगला ही पायपिंग करत असते. आता त्यानंतर पायपिंग केल्यावरती जे चारी कॉर्नर्सचे बॉक्स आहेत तर ते बॉक्स आपल्याला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आणि हे जोडल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपल्याला जी पायपिंग आहे तर ती करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपली जी बॅग आहे ती रेडी झाली. आणि आता ही आपण बॅग सरळ करून घेऊ. व्यवस्थितपणे सगळे कॉर्नर जे आहे ते बाहेर काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे सुंदर अशी टिकाऊ, मजबूत आणि एकदम कमी खर्चात तयार होणारी ही बॅग आपली आहे. जर तुम्हाला ही बॅग खरेदी करायची असेल किंवा मग अशा प्रकारच्या कुठल्याही बॅगची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आणि जर तुम्हाला बॅग मेकिंगचं कुठलंही मटेरियल हवे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला DM करा. आणि ही बॅग डिझाईन आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही बॅग डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि सगळ्यात आधी बघायचे असतील तर बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा. तर चला, भेटूया नेक्स्ट अशा छानशा अजून एक बॅग रिलेटेड किंवा मग बॅग मेकिंगच्या बिझनेसबद्दल माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.